हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शाह सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शाह सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरआरबी ग्रुप डी 2026 करिता लागणाऱ्या सामान्य विज्ञान विषयाचे जे आपण टॉप 100 क्वेश्चन पाहत होतो त्यातला हा 7वा भाग आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया। आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे खालीलपैकी कोणते एकतर्फी सहजीवी संबंधाचे उदाहरण। काय म्हटलं त्यांनी? एकतर्फी सहजीवी संबंधाचे उदाहरण नाही। कोणतं उदाहरण याच्यापैकी नाही म्हणते, ठीक आहे। इंग्लिश मध्ये पहा, विच इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ वन साइडेड सिम्बायोटिक रिलेशनशिप। आता इथं ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे कॅटल, इग्रेट अँड कॅटल म्हणजे गुरे आणि बगळे। दुसरा आहे अ हर्मिट क्रॅब अँड एम्प्टी शेल म्हणजे साधू खेकडा आणि रिकामी शंख शिंपली। तिसरा आहे अ स्पायडर ऑन अ ट्री म्हणजे झाडावर असलेली कोळी। आणि चौथा आहे टॅपवर्म इन होस्ट स्टमक म्हणजे यजमानाच्या पोटातील टॅपवर्म। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं सिम्बायोटिक रिलेशनशिप विचारलं आपल्याला। सिम्बायोटिक रिलेशनशिपचा इथं अर्थ काय होतो? कॉमन्सॅलिझम असा अर्थ होतो। कॉमन्सॅलिझम म्हणजे काय? एकाला फायदा झाला पाहिजे, व्यवस्थित आहे का? एकाला काय झाला पाहिजे? फायदा झाला पाहिजे, पण दुसऱ्याला न फायदा झाला पाहिजे न तोटा झाला पाहिजे, म्हणजे तो त्याच्यावर कोणताही परिणाम पडणार नाही दुसऱ्याच्यावर। एक कशात राहील? फायद्यात राहील, पण दुसरा न फायद्यात राहील न घाट्यात राहील, तोट्यात राहणार नाही। कळालं? याला काय म्हणतात? कॉमन्सॅलिझम। महत्वाचं आहे हे त्याचे एक्झाम्पल आहे। पहा आता याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे गुरे आणि बगळे। म्हणजे काय होते का बा, जेव्हा गुरे गवतांवर चरतात तेव्हा काय करतात? ते गवतांवर चलताना त्या गवतांवरची जी काही किडे आहेत ती उडून जातात, बरोबर आहे। किडे उडल्यानंतर बगळे तिथेच असतात। ते बगळे काय करतात? लगेच ते किड्यांना खातात। म्हणजे मला सांगा, गायांना काही नुकसान आहे का? यांचं गायी बैलांना काही नुकसान आहे का? ते तर चरत आहेत, बरोबर आहे। त्यांना काही नुकसान आहे? नाही, त्यांचा फायदा होत आहे। दुसरं, बगळ्यामुळे त्या गायींचं काही नुकसान आहे का? नाहीये, बरोबर। बगळ्यांमुळे त्या गायींचं काही नुकसान आहे का? नाही, म्हणजे बगळे फायद्यात आहेत आणि गायी न फायद्यात आहे न तोट्यात आहेत, म्हणजे त्याला काय म्हणू आपण? कॉमन्सॅलिझम। सिम्बायोटिक रिलेशनशिप हे आहे। दुसरं, साधू खेकडा आणि रिकामी शंख शिंपली म्हणजे काय करते? जेव्हा खेकड्याला वाटलं की आपलं आयुष्य धोक्यात आहे, आपण मरणार आहोत, आपल्यावर कुणीतरी येऊन आक्रमण करणार आहे, आपल्याला खाणार आहे, लगेच तो खेकडा काय करतो? त्या शिंपल्यात जाऊन लपतो। मला सांगा, त्या शिंपल्याचा काही फायदा आहे का नुकसान आहे का? काहीच नाही, पण खेकड्याचा काय फायदा आहे, बरोबर। चला तिसरं पहा, झाडावर असलेली कोळी। मला सांगा, त्या कोळीनं किती मोठं जाळं बनवू द्या, किती मोठं जाळं बनवू द्या, काही करू द्या, किती लांबच्या लांब बनवू द्या, पण त्याच्यामुळे त्या झाडाला काही फरक पडतो का? नाही पडत। म्हणजे झाड कसं राहील? त्याला काही तोटाही होणार नाही, त्याला फायदाही होणार नाही। पण कोळीला जाळं बनवण्यामुळे काय होते? फायदा होते, त्याच्यामध्ये कीटक अटकतात आणि ते खाते कोळी, बरोबर आहे। म्हणजे हे तिन्ही त्याचे एक्झाम्पल आहेत। आणि आपल्याला प्रश्न काय विचारायचा ना? नाही म्हटलं, नाही कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, टॅपवर्म इन होस्ट स्टमक म्हणजे काय? यजमानाच्या पोटातील टेपवर्म। तुम्हाला माहित आहे, टेपवर्म पोटात गेला तर डायरिया होतो, हगवण लागते। कळलं? म्हणजे एकाच त्या टॅपवर्मचा फायदा व्हायला पण दुसऱ्याचं नुकसान व्हायला। कळत आहे? त्याला आपण पॅरासिटिझम म्हणतो। काय म्हणतो? पॅरासिटिझम, ज्याच्यामध्ये एक फायद्यात राहतो आणि दुसरा नुकसानात राहतो। जसं की मलेरियाचा जो प्रोटोझोन आहे तो आपल्या बॉडीमध्ये जातो, त्याचा फायदा होतो। तो काय होतो? एकाचे 2, दोनाचे 4, त्याची मग संख्या वाढते, त्यांचे आकार वाढतो, बरोबर आहे, त्याचा फायदा व्हायला। पण त्याच्या मलेरियाच्या त्या प्रोटोझोनमुळे आपल्याला काय होते? आपल्याला हिवताप येते ना, मलेरिया होतो ना आपल्याला, म्हणजे आपण कशात आहोत? नुकसानीत आहोत। कळलं? त्याला म्हणतात पॅरासिटिझम। नंतर अजून एक याचा प्रकार आहे पहा, त्याचं नाव आहे प्रिडेशन। प्रिडेशन म्हणजे काय? की एक प्रिडेटर असतो, दुसरा प्रे असतो। म्हणजे एक शिकारी असतो, दुसरा शिकार होणारा असतो। म्हणजे कसं? एक्झाम्पल जर घेतलं आपण तर वाघ आणि हरण। वाघ काय करेल? हरणाचा काय करेल? शिकार करेल। याच्यामध्ये हरण काय होईल? मरून जाईल, पण फायदा कोणाचा होईल? वाघाचा होईल। म्हणजे वाघ फायद्यात आहे, हरण नुकसानीत आहे, म्हणजे तुझा जीव गमावा लागला ना त्याला। त्याला म्हणतात काय? प्रिडेशन। दुसरा आहे म्युच्युअलिझम। म्युच्युअलिझम कशाला म्हणतात? म्युच्युअलिझम मध्ये दोन्ही पक्ष फायद्यात राहतात। जसं की किराणा दुकानात गेले तुम्ही, किराणा दुकानाला पैसे दिले, त्याने तुम्हाला सामान दिलं, तुमचा फायदा झाला, तुम्हाला सामान मिळालं, ठीक आहे, आणि त्याचा फायदा काय झाला? त्याला पैसे मिळाले। कळालं? तर असे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामधला हा कॉमन्सॅलिझमचा प्रकार होता। कशाचा? कॉमन्सॅलिझम।
लक्षात ठेव जा. कॉमन्सॅलिझम. अजून काय म्हटलं मी तुम्हाला? पॅरासिटिझम. पॅरासिटिझम. अजून असते प्रिडेशन. प्रिडेशन. अजून काय म्हटलं तुम्हाला मी? म्युच्युअलिझम. ठीक आहे. म्युच्युअलिझम कशाला म्हणतात हे लक्षात ठेव जा सर्वांनी. म्युच्युअलिझम. ठीक आहे. म्युच्युअलिझम मध्ये दोन्ही फायद्यात राहतात. फायदा असले तर प्लस प्लस दाखवतात. हा. प्रिडेशन मध्ये एक फायद्यात एक नुकसानीत राहतो. पॅरासिटिझम मध्ये सुद्धा एक फायद्यात आणि एक नुकसानीत राहतो. पण कॉमन्सॅलिझम मध्ये एक फायद्यात राहतो पण दुसऱ्याला तोटा होत नाही आणि म्हणजे नुकसानही होत नाही आणि फायदाही होत नाही. म्हणजे तो झिरो दाखवतो आपण त्याला. कळालं? आणि याचं जे योग्य उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4 असं होतं. कळालं सर्वांना? सोपा होता प्रश्न. लक्षात ठेव जा, असे प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण कायदा. महत्वाचा प्रश्न आहे पहा. पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? म्हणजे काय? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा कधी पास करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 1986. कधी पास करण्यात आला? 1986 मध्ये. काय झालं होतं माहिती आहे का? 1986च्या पूर्वी भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली होती, ज्यामध्ये MIC, काय नाव आहे त्या गॅसचं? MIC, मिथिल आयसोसायनेट. मिथिल आयसोसायनेट हा गॅस बाहेर पडला होता आणि यामुळं जवळपास काही लोक म्हणतात की 3,000पर्यंत लोक मेले होते. काही म्हणतात 15,000 ते 20,000 लोक मारले गेले होते या गॅसमुळे. भोपाल गॅस ट्रॅजेडी नाव ऐकलं असेल तुम्ही. भोपाल जवळ एक फॅक्टरी होती, गॅस ट्रॅजेडी म्हणतात त्याला. ट्रॅजेडी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणता गॅस बाहेर पडला होता? MIC, मिथिल आयसोसायनेट. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग तिथं खूप लोक मरले होते. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय केलं मग? गव्हर्नमेंट सतर्क झाली आणि गव्हर्नमेंटने एक लॉ पास केला. त्या लॉचं नाव होतं काय? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. कधी पास केला? 1986 ला. त्यामार्फत या लॉला दुसरं एक नाव आहे अंब्रेला. याला अंब्रेला लॉ सुद्धा म्हणतात. अंब्रेला लॉ किंवा अंब्रेला ऍक्ट म्हणतात त्याला. म्हणजे सरकारने सगळे हक्क आपल्या हातात घेतले होते. कंपन्यांना काहीच ठेवलं नव्हतं. सर्व आपल्या हाताखाली. ते म्हणतील त्यानुसार सर्व चालणार होतं. कळालं? हा. तर हे होतं कोणता ऍक्ट? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. युरियाचे रासायनिक सूत्र काय आहे? द केमिकल फॉर्म्युला ऑफ युरिया इज. युरियाचा जे केमिकल फॉर्म्युला आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 NH2CO NH2. लक्षात ठेवा हे असं असते रे. NH2 X2 इकडे लिहितो, NH2 C डबल बॉन्ड O आणि इकडे सुद्धा NH2. याला म्हणतात युरिया. काय म्हणतात? युरिया. हा युरिया आपल्या युरिन मध्ये राहतो, लघवीमध्ये. आपल्या लघवीमध्ये सुद्धा असतो आणि आपण खतांमध्ये सुद्धा असतो. खतांमध्ये आपण काय ऍड करतो? तुम्ही ऐकलं असेल, युरिया टाकला म्हणून. युरियाचा फॉर्म्युला हा आहे NH2C डबल बॉन्ड O NH2. याला आपण युरिया असं म्हणतो. तर आपल्या लघवीमध्ये सुद्धा काय आढळतो? युरिया आढळतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट वुड बी द मास ऑफ 70 kg मॅन ऑन द मून as well as on the earth? Take G is equal to 9.8 meter per second square on earth and G is equal to 1.63 on moon. म्हणजे म्हटलं काय त्यांनी? 70 किलो वजनाच्या माणसाचे वस्तुमान चंद्र आणि पृथ्वीवर किती असेल? त्यासाठी त्यानं G च्या व्हॅल्यू दिल्या 9.8 अर्थ साठी दिली पृथ्वीवर आणि G ची व्हॅल्यू 1.63 दिली चंद्रावर. बरोबर आहे. त्यांनी विचारलं काय आपल्याला? वस्तुमान विचारलं. वस्तुमान म्हणजे काय? मास विचारलं आपल्याला. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचं वजन दिलं, वजन किती दिलं त्याचं आपल्याला? 70 kg. आणि त्याचं आपल्याला काय विचारलं? मास दिलं. बरोबर आहे, 70 kg. आणि आपल्याला विचारलं की त्याचं वस्तुमान कशावर? पृथ्वीवर आणि चंद्रावर किती राहील असं विचारलं त्यांनी आपल्याला. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मास हे कुठेही जा बदलत नाही. कुठेही जा मास बदलणार नाही. वेट बदलेल पण मास बदलणार नाही. म्हणून
जे मास ते 70 होतं ते अर्थवर सुद्धा तेवढंच राहील आणि मूनवर सुद्धा तेवढंच राहील. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, 70 kg ऑन बोथ मून अँड अर्थ. दोघांवर सारखंच राहील. बट जर का वेटची गोष्ट केली, वेटची, तर बघा, जर आपल्या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वजन 60 किलो असेल, किती असेल? 60 किलो. कुठं? पृथ्वीवर. आपल्या पृथ्वीवर किती आहे? 60 किलो. तर चंद्रावर किती राहील असं जर का कोणी विचारलं, पण काय विचारलं त्यांनी? वेट. लक्षात ठेव जा, वेट विचारलं आपल्याला. वेट पृथ्वीवर किती आहे म्हटलं त्यांनी? 60. आणि चंद्रावर किती आहे काढा. तर काय करायचं? या वेटला 1/6 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे उत्तर येते किती? 10. चंद्रावर त्या व्यक्तीचं वजन किती राहील? 10 किलो. कळालं? ते वेट होतं. हे काय होतं? वस्तुमान, मास होतं. मास हे कुठेही कसं राहते? सारखंच राहते. विद्यार्थी मित्रांनो, माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड ऑन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5 जून. कधी साजरा केला जातो? 5 जूनला. मग आता बाकीचे 3 ऑप्शन पहा. 21 मे. 21 मे ला कोणता दिवस असतो? अँटी टेररिझम डे. अँटी टेररिझम अँटी टेररिझम डे असतो. ठीक आहे. आतंकवाद दिन, जागतिक आतंकवाद दिन. ठीक आहे. नंतर 27 मे ला डेथ अॅनिव्हर्सरी आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची. ठीक आहे. काय म्हणू आपण? डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. आणि 14 नोव्हेंबर सगळ्यांनाच माहित आहे, जागतिक बाल दिन. ठीक आहे. याला आपण चिल्ड्रन्स डे म्हणतो, इंग्लिश मध्येच लिहितो ना, चिल्ड्रन्स डे. आणि हा चिल्ड्रन डे हे बघा 27 मे ला ते वारले होते आणि 14 नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस आहे. कोणाचा? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. ठीक आहे. लक्षात ठेव जाईल. 21 मे अँटी टेररिझम डे, 27 मे डेथ अॅनिव्हर्सरी त्यांचीच, 14 नोव्हेंबरला त्यांचा बर्थडे, बरोबर आहे. आणि त्या दिवशी आपण काय म्हणतो? चिल्ड्रन्स डे, जागतिक बाल दिवस म्हणतो. आणि वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लिंबाच्या रसाचा सामू किती असतो? म्हणजे काय? व्हॉट इज द पीएच ऑफ लेमन ज्यूस? लेमन ज्यूसचा पीएच किती असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2.5. किती असतो? 2.5. लक्षात ठेव जा. त्यानंतर व्हिनेगर आहे पहा. व्हिनेगर नाव ऐकलंय? व्हिनेगरचा जो पीएच असतो तो असतो जवळपास 3. किती असतो? 3. नंतर ऍसिड रेनचा असतो 5.7. नंतर वॉटर, पाण्याचा किती असतो? 7. नंतर साबण. ठीक आहे. साबणाचा किती असतो? 7 ते 9, नाही 9 ते 10. साबणाचा किती असतो? 9 ते 10 असतो. ठीक आहे. आज सर्वांनी लक्षात ठेवायचं. त्यापैकी आपल्याला कोणता विचारलं होतं? त्यांनी फक्त लेमन ज्यूस बद्दल विचारलं होतं, जे की होतं 2.5. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे बेरी आजार होतो? डेफिशियन्सी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कॉजेस बेरी इन ह्युमन बिंग. बिमारीचं नाव काय आहे? बेरी हा आजार आहे, तो कोणाच्या कमतरतेमुळे होतो असं त्यांनी आपल्याला विचारलं. 4 व्हिटॅमिनची नाव दिलेत आपल्याला. व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन A. पहिले त्यांचे नाव माहित पाहिजे तुम्हाला. व्हिटॅमिन B ला काय म्हणतात रे? व्हिटॅमिन B ला म्हणतात थायमाइन. ठीक आहे. व्हिटॅमिन C ला म्हणतात ॲस्कॉर्बिक ऍसिड.
ॲस्कॉर्बिक ऍसिड हे त्याचं नाव आहे. कोणाचं? व्हिटॅमिन सीचं. व्हिटॅमिन डी ला म्हणतात कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल हे त्याचं कोणाचं नाव आहे? व्हिटॅमिन डीचं. आणि व्हिटॅमिन ए ला म्हणतात रेटिनॉल. रेटिनॉल हे व्हिटॅमिन एचं नाव. आता व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. लक्षात ठेवा, बेरीबेरी हा आजार काय? व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. स्कर्वी. स्कर्वी. ठीक आहे. कॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे काय होतो? मुडदूस. मुडदूस याला आपण इंग्लिश मध्ये रिकेट्स म्हणतो. रिकेट्स. आणि रेटिनॉल याच्या कमतरतेमुळे होते रात आंधळेपणा. रात आंधळेपणा म्हणजे याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस. आणि दुसरा एक आजार आहे झिरोप्थॅल्मिया. झिरोप्थॅल्मिया असे हे दोन आजार होतात व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणकोणते आजार होतात? नाईट ब्लाइंडनेस आणि झिरोप्थॅल्मिया. नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच काय? रातआंधळेपणा. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होते स्कर्वी. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होते रिकेट्स. आणि व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 व्हिटॅमिन B1. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पदार्थाच्या प्रमाणाचे SI एकक काय आहे? प्रश्न अतिशय चांगला आहे. काय विचारत त्यांनी? व्हॉट इज द SI युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स? अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं SI युनिट काय आहे म्हटलं त्यांनी. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मोल. लक्षात ठेवा सर्वांनी. विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न जर का तुम्हाला आवडत असतील, उपयोगी वाटत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे कॉलरा हा आजार होतो? विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया कॉजेस कॉलरा? म्हणजे त्यांनी इथं सरळ सरळ तुम्हाला आधी सांगून दिलं की कॉलरा ही बिमारी विषाणू कशामुळे होते? कशामुळे? जीवाणूमुळे होते. हे त्यांनी पहिलेच क्लिअर केलं की बॅक्टेरियामुळेच कॉलरा होतो. पण कोणता बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कॉलरा होतो? ठीक आहे. तर या बॅक्टेरियाचं नाव आहे वायब्रियो कॉलरी. काय नाव आहे? वायब्रियो कॉलरी हे त्या बॅक्टेरियाचं जीवाणूचं नाव आहे. ठीक आहे. आता बघा इथे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. कॉकस, स्पिरुलम, वायब्रियो, बॅसिलस. विद्यार्थी मित्रांनो हे जे 4 आहेत ना रे, हे 4 हे आकार आहेत. कोणाचे आकार? जीवाणूंचे आकार आहेत. जीवाणू. ठीक आहे. जीवाणूचे प्रामुख्याने असे 4 आकार होतात, 4 शेप. ठीक आहे. ते जे कॉकस आहे त्या कॉकसला काय म्हणतात? गोल शेप. गोल. तो गोल असतो, गोलाकार. गोलाकार. ठीक आहे. स्पायरुलम म्हणजे सापासारखा. स्पायरुलम म्हणजे काय? सापासारखा. तिसरं कोणतं आहे? वायब्रियो. स्वल्प विरामासारखा. स्वल्प विरामासारखा. म्हणजे वायब्रियो कॉलरी जो आहे तो कशासारखा दिसेल? जो स्वल्प विराम पाहतो आपण त्या स्वल्प विरामासारखा दिसतो. बॅसिलस हा रॉड शेपचा असतो. रॉड शेप म्हणजे काय? दंडाकृती. कसा असतो? दंडाकृती असतो, रॉड शेप. असे जीवाणूचे 4 शेप आहेत. 4 वेगळे प्रकार आहेत त्याचे. ते कॉकस शेपचा असू शकतो म्हणजे तो गोलाकार राहू शकतो, तो सापासारखा राहू शकतो, तो कसा राहू शकतो? स्वल्प विरामासारखा राहू शकतो किंवा तो दंडाकृती राहू शकतो. पण कॉलरा हा जो जीवाणू आहे तो कसा आहे? स्वल्प विरामासारखा, वायब्रियो आहे. वायब्रियो कॉलरी हे त्याचं नाव होतं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पृथ्वी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑन विच डे अर्थ डे सेलिब्रेटेड? 22 एप्रिल. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? 22 एप्रिल. 22 एप्रिलला लक्षात ठेवा सर्वांनी, 22 एप्रिलला जागतिक काय पृथ्वी दिवस साजरा केला जातो. अर्थ डे सेलिब्रेटेड ऑन 22 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे
सिलेक्ट द रिलेटेड वर्ड्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय? ब्रेनला जर आपण न्यूरोलॉजी म्हटलं, ब्रेनच्या अभ्यासाला काय म्हटलं? न्यूरोलॉजी. मग कशाच्या अभ्यासाला आपण कार्डिओलॉजी म्हणू? हा एक प्रश्न त्यांनी विचारला आपल्याला. म्हणजे काय? मस्तिष्काचा अभ्यास जो आहे त्याला आपण न्यूरोलॉजी म्हणतो, तर कशाच्या अभ्यासाला आपण कार्डिओलॉजी म्हटलं पाहिजे? हृदयाच्या अभ्यासालाच काय म्हणतात? कार्डिओलॉजी म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल काही डॉक्टर जे राहतात त्यांच्या नावासमोर कार्डिओलॉजिस्ट लिहून राहतात. कार्डिओलॉजिस्ट म्हटल्यावर ते पर्टिक्युलरली हृदयासंबंधीचे डॉक्टर आहेत. कळलं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.